गाणं तुम्ही ऐकलं. हे गाणं मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगतो की पुणे पिंपरी चिंचवड पुरतं मर्यादित. मी मागे देखील सांगितलेलं आहे, केंद्र सरकार राज्य सरकार ह्याचा आणि ह्या कॅम्पेनचा कुठेही अर्थार्थी संबंध नाही आहे. हे गाणं पुणे पिंपरी चिंचवडमधल्या ज्या गंभीर नागरी समस्या तातडीनं वेधण्याच्या करता आणि शहरातील ज्या मूलभूत सोयी सुविधा सतत त्यामध्ये ही दोन्ही शहरं अपयशी ठरत असल्यामुळं दोन्ही शहरातल्या सर्वसामान्य नागरिकांचं रोजचं आयुष्य हे देखील विस्कळीत झालेलं आहे. आणि त्यामुळं या प्रश्नाकडं आता लोकांचं आणि प्रशासनाचं तात्काळ लक्ष जाणं आणि त्वरित कृती होणं हे अत्यंत गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं. आणि म्हणून माझं दोन्ही शहरातल्या नागरिकांना मतदार बंधू भगिनींना आव्हान आहे की माझा जोपर्यंत आजपर्यंतचा अनुभव आहे प्रशासनाचा ते पाहता हे इथले अनेक प्रश्न मी आमच्या विचाराचं दोन्हीकडं महानगरपालिका अस्तित्वात आल्यावर म्हणजे निवडून आमचे उमेदवार आल्यानंतर आम्ही सगळे मिळून ते करून दाखवू. जसं एखादा अलार्म हा आपल्याला अडचणीत आणू शकतो. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की बऱ्याच जणांना सवय असते सकाळी उठताना एक अलार्म लावतात. का असं आहे, अलार्म वाजलं की सगळं आपण ताबडतोब तिकडं लक्ष डायव्हर्ट होतं. ह्याच्या पाठीमागचं कारण हेच आहे की लोकांना जे अडचणी येतात ह्या अलार्म तिथले जे काही प्रशासन आहे त्याच्याकरता त्यांचा वाजला पाहिजे आणि त्याच्यातनं त्या अलार्मची नोंद घेऊन त्यांनी ताबडतोब त्या समस्येचं निरसन केलं पाहिजे, ती समस्या सोडवली पाहिजे. आणि तात्काळ जसं माझं आत्ता तुमच्याशी बोलत असताना अलार्म वाजला की लक्ष तिकडं डायव्हर्ट झालं, हा त्याच्या पाठीमागचा आमचा उद्देश आहे. जसं एखादा अलार्म आपल्याला अडचणीची जाणीव देखील करून देतो आणि लगेच काहीतरी करायला आपल्याला भाग पाडतो. म्हणजे अलार्म वाजल्यानंतर आपण रात्री जेव्हा झोपतो त्यावेळेस जर इतर कोणी डिस्टर्ब होऊ नये म्हणून ताबडतोब तो अलार्म बंद करण्याचा प्रयत्न करत असतो. तसं ह्या दोन्ही शहरामध्ये ह्या महत्वाच्या ज्या काही 5 गोष्टी आहेत त्या गोष्टी ह्या दूर केल्याशिवाय खऱ्या अर्थाने तिथल्या नागरिकांना एक समाधानाचं जीवन जगता येणार नाही. मला एवढंच त्याच्यामध्ये सांगायचं आहे, आज पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये नागरी समस्यांचा आज बरेच माझे पत्रकार मित्र माझ्या बरोबर होते सकाळपासून. ते मला सारखं म्हणत होते की अजित पवार आमच्याशी तुम्ही काहीतरी बोला, पण मी त्यांना सगळ्यांना सांगितलं होतं मी 4 वाजता तुमच्याशी बोलेन. काही वेगवेगळ्या प्रभागामध्ये रोड शो आम्ही केले. पत्रकार मित्रांनो अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद हा आम्हाला त्या रोड शोच्या निमित्तानं त्या प्रभागातले जे उमेदवार होते त्यांना घेऊन आम्ही करत होतो. इतरही कार्यकर्ते होते, कार्यकर्त्यांचा पण उत्स्फूर्त प्रतिसाद होता, परंतु नागरिकांचा पण उत्स्फूर्त प्रतिसाद होता. मी ज्यावेळेस त्यांना नमस्कार करायचो किंवा हात करायचो तर ते पण खुशीनं त्याला प्रतिसाद देत होते. असं आपल्यातल्या पण काही सहकारी मित्रांनी पाहिलेलं आहे, मी त्याचा अनुभवलेला आहे. अर्थात हे जर रूपांतर निवडणुकीच्या मतदारामध्ये झालं पाहिजे. जे काही आता पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये नागरी समस्या अतिशय आव असून उभ्या आहेत, वस्त्या वस्त्यात साठलेला कचरा हा धोक्याचा एक प्रकारचा अलार्मच आहे. हळूहळू ढासळणाऱ्या आरोग्य सेवा हे पण तिथल्या नागरिकांचं आरोग्य उत्तम ठेवण्याच्या करता ते कमी पडलेले, हा देखील धोक्याचाच अलार्म आहे. वाहतुकीची कोंडी आपल्या पुण्यामध्ये तर आपण किती या वाहतुकीच्या कोंडीला सामोरं जातो, हा एक अलार्म आहे. त्याचबरोबर तुटलेले रस्ते, काही ठिकाणी रस्ते खड्डेमय झालेले आणि पिण्याच्या पाण्याची वाढती अडचण. पत्रकार मित्रांनो, मला वडगाव शेरी आणि काही भागातले वाघोली परिसरातले आणि इतरही भागातले लोक येतात. सोसायट्या नवीन झाल्या तर सोसायट्यामधले विशेषतः नागरिक मला सांगतात की अजित पवार आम्हाला करोडो रुपये दरवर्षी
ह्या पिण्याच्या पाण्याचे टँकरच्या करता खर्च करावे लागतात आणि एक टँकर माफियाच आहे, पाण्याच्या पाण्याची टँकर माफियाची गँग आहे. कचऱ्याच्याही बद्दल तो कचरा तिथं वेळेमध्ये उचलला जात नाही. शेवटी म्हणले सोसायटीवाल्यांना पैसे द्यावे लागतात आणि त्यांचं तिथलं आरोग्य चांगलं राहण्याच्या करता ते करावं लागतं आणि त्याच्यामुळं ह्या पिण्याच्या पाण्याच्या पण अडचणी येते. सगळे असे अलम आहेत जे माझ्या पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या रोज अनुभव हे तुम्ही देखील पुण्यामध्ये राहता, तुम्ही देखील त्याचा अनुभव घेताय. खरं तर कागदावर पाहिलं तर पुण्याला दर माणसामागे जवळपास 300 लिटर पाणी हे त्या बाबतीमध्ये जलसंपदाशी ज्यावेळेस आम्ही बोलतो ते म्हणतात की आम्ही 22 टीएमसी पाणी देतो. ते पुण्याची लोकसंख्या लक्षामध्ये घेता मानसी 300 लिटर आहे. एवढं पाणी कुठंच मिळत नाही. कॉर्पोरेशनच्या लोकांशी बोललो की ते म्हणतात नाही दादा, फ्लोटिंग पॉप्युलेशनचा विचार इथं केला जात नाही. फ्लोटिंग पॉप्युलेशन पुण्याला खूप आहे, परंतु त्या दोघांचा त्याच्यामध्ये फार वेगवेगळी मतं आहेत आणि त्याच्यामध्ये कारण असताना पुणे शहरातला नागरिक भरडला जातो. त्याच्यामध्ये चुकीचं पाणी वाटप आहे, कमकुवत व्यवस्थापन आहे आणि त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणावर आज देखील अनेक भागामध्ये तिथल्या नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावं लागतं.